तावावरती बनवायचे म्हणजे ते एकदम पद्धतशीर होते। गव्हाचं पीठ, हे किसलेलं खोबरं, हे काजू बदाम आणि ही बडीशेप, हे थोडं मीठ, हा गूळ आणि हे 2 केळं आपल्याला याच्यात टाकायची गुलगुली बनवायला। गूळ किसून ठेवलेला आहे, उडून पण घेऊ शकतं, हे पाण्यामध्ये थोडा बारीक करून घेऊ शकते। आणि मी हा किसून ठेवलेला आहे गोळी, हा गुळ आपल्याला गुलगुल्यांना वापरायचा आहे। एवढं मटेरियल आपल्याला गुलगुल्यांना वापरायचं आहे। गुलगुल्यांना हे केळं आहे ना, सोलून कापून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे। मिक्सरमध्ये दळून पण घेऊ शकते। जास्त बारीक नाही करायचे, अर्धा सगळीच घ्यायची काजू बदाम आणि मग याच्यामध्ये आपल्याला टाकायची। मध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं। आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं। अशा पद्धतीनं हे केळं सगळं मिश्रण करून घ्यायचं त्याच्यामध्ये। द्यायचं 10-20 मिनटं आणि मग त्याचे तेल तापलं का गुलगुली तर तुम्हाला बनवून दाखवते। बनवून घेतली पीठ बघा, जास्त पातळ बी करायचं नाही, जास्त घट बी ठेवायचं नाही। तेलामध्ये सोडायचे, तेल तापल्यानंतर कमी करायचा, ताव कमी करायचा। कमी तावावरती तेल तापल्यानंतर कमी करायचा गॅस, कमी तावावरती बनवायचे म्हणजे ते एकदम पद्धतशीर होते। जास्त तावावरती तळल्यानंतर ते मध्ये कच्चे राहते, कमी तावावर तळले तर ते व्यवस्थित तळून निघतात। ते बघा एकदम
खुसखुशीत झालं. हे बा, हे आपण तुम्हाला तोडून दाखवलं आहे. आता हे खायचं आहे. एकदम खुसखुशीत झालेलं आहे. बिलकुल कच्चं नाही, काय नाही मध्ये. कारण जास्त तावा जर तळला तर मध्ये कच्चा राहून जातो आणि लाल होऊन जातं. ते कमी तावा तळायचे आणि याचा कलर असाच आला पाहिजे. पाहुण्यांना दिले आम्ही, खूप आवडले त्यांनाही. घरी बनवून खाल्ले तरी पाहुण्यांना दिले पाहिजे असं काही नाही. आपण घरी जरी बनवून खाल्ले ना, मुलं पण खुश होऊन जाते. भेटू आपण अशाच भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.